आज नाश्त्यासाठी गाजर, दही, काकडी, गरमागरम पराठे. पराठ्याची चव वाढवणारी पेस्ट, कढीपत्ता, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या हे सगळे बारीक करून घेतले. चवदार पेस्ट तयार. कांद्यामुळे छान चव येते, पराठा अजून स्वादिष्ट लागतो. बारीक लांब फोडीमध्ये चिरून घेते. मोठा दुधी भोपळा आहे, त्याचे 2 तुकडे करून वरची साल काढून घेते. बारीक किसून घेते. त्या किसलेला दुधी भोपळा बाउलमध्ये काढून यामध्ये गव्हाचे पीठ, थोडे बेसन, ओवा, जिरे, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, हळद, धनेपूड, बारीक कापलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी घालून मऊसर गोळा तयार करून घ्यावा. पाणी थोडं जास्त झालं का पीठ चिकट होतं, म्हणून पाणी थोडं थोडं घालावे. त्या गोळा घेऊन लाटी तयार करावी. लाटी सर्व बाजूंनी पिठात चांगली बुडवून घ्यावी. यामुळे लाटताना पीठ पाटाला चिटकत नाही. लाटी थोडी लाटून त्यावर तूप लावावे. त्यावर पीठ भुरभुरून घ्यावे. अशा प्रकारे घड्या करून शेवटी याला गोल आकार देऊन घेते. तवा चांगला गरम झाला की त्यावर पराठा टाकावा. एक बाजू थोडी भाजली की पराठा पलटून दुसरी बाजू भाजून घ्यावी. तूप लावून पराठा शेकून घ्यावा. अशाच प्रकारे सगळे पराठे तयार करून घ्यावे. असा हा दुधी भोपळा पराठा तयार झाला.